नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर याआधी आपण मैद्याचे, गव्हाचे तसेच मूग डाळीचे मोदक कसे बनवायचे ते पाहिलेले आहे। तर आज आपण मस्त भरभरून सारण भरलेलं मस्त असे सुंदर सुबक काळ्या पडलेले तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक पाहणार आहोत। अगदी मस्त थंड पडला तरी मस्त मऊ लुसलुशीत राहणारा आणि भरभरून सारण भरून बनवलेला। तर चला आज आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया। तर कढईमध्ये गरम करायला ठेवलेले आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचाभर तूप आणि तूप मेल्ट झालं की मग आपण पुढची प्रोसेस करूया। तर मी एक मोठा नारळ घेतला होता आणि तो खोवून घेतलेला आहे। आता माझ्या वेळेला असं खोवायचं होतं म्हणून मी खोवून घेतलेलं आहे। जर कुणाकडे तुमच्याकडे असं खोवायचं नसेल तर तुम्ही नारळाची जी आहे ना मागची काळी पाट काढून टाका, त्याचे बारीक काप करा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। आणि बघा इथे आता मी ना बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे, थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आणि आपल्या सारणामध्ये सुंठ वेलची आणि थोडेसे जायफळ पावडर लागणार आहे। तूप वितळून झालं की मग त्याच्यामध्ये आपण लगेच हे खोडलेलं खोबरं टाकायचं आणि 1-2 मिनटं छान तुपामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे तुपाचा वास सारणाला छान बसतो। आता जास्त वेळ परतायची गरज नाही, थोडंसं हलकंसं 1-2 मिनटं परतलं की लगेच आपण जो चिरून घेतलेला गूळ आहे ना तो गूळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। तर चला आता हा गूळ जो आहे तो टाकून घेऊया। इथे गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतो, मी म्हणाल थोडेसे गोडच करा, म्हणजे गोड थोडेसे मोदक असले की खायलाही छान लागतात। आता ही सगळी प्रोसेस आपण स्लो गॅसवरच करायची आहे। आता सारण कडक होऊ न देता मस्त मऊ लुसलुसीत बनवायचं आहे, त्यासाठी गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आणि फक्त हा जो गूळ आहे बारीक चिरून घेतलेला हा फक्त एकजीव होईपर्यंत नारळामध्ये असं चमच्याने मिक्स करत जायचं आहे आणि फक्त एकजीव करून घ्यायचे, म्हणजे सारण जे आहे ते छान मऊ लुसलुसीत होतं। कारण बघा तांदळाची जी पारी असते छान पातळ आणि आतमधलं सारण छान असं मऊ लुसलुशीत असलं की खायला तांदळाचा मोदक जो आहे उकडीचा तो खूप सुंदर असा लागतो। तर पाहू शकता आता हळूहळू त्यातलं गूळ जो आहे तो व्यवस्थित मिक्स व्हायला लागलेला आहे। तर 1-2 मिनटं अजून आपल्याला असंच मिक्स करून घ्यायला लागणार आहे, कारण गुळाचे थोडे थोडे बारीक बारीक खडे बघा की दिसत आहेत। तर चला आता हे असंच मी मिक्स करून घेते। तर पाहू शकता आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, गुळ आणि खोबरं चांगलं एकजीव झालेला आहे। आता हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित छान हे मिक्स झालं की लगेच आता आपण याच्यामध्ये हे कापून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि आता हे पण आता एकजीव करून घेऊया। आणि छान बघा सुक्कं पण झालेलं आहे, ओलसर नाही काय नाही। आणि ओलाच नारळ वापरा, सुकं खोबरं वापरू नका। जेव्हा आपण उकडीचे मोदक बनवतो ना तेव्हा ओलाच नारळ वापरायचा। बरेच जण सुकं खोबऱ्याचे बनवतात पण ओल्या नारळाचा मोदक छान होतो। तर सारण झालेलं आहे, आता आपण तांदळाचं पीठ जे आहे ते वाफवून घेऊया। आता इथे प्रमाण मात्र ध्यानपूर्वक पहा, म्हणजे ते तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण मी सांगणार आहे। तर 1 वाटी मी बघा की तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे कसं बनवलं हे पण मी तुम्हाला सांगते। तर मी हे तांदळाचं पीठ जे आहे तर मी ते 3 पावशर इंद्रायणी तांदूळ आणि 1 पावशर बासमती तुकडा घेतला होता। 2 दिवस तांदूळ पाण्यामध्ये भिजवलं, त्याच्यानंतर ते तांदूळ उपसून घरातच 3 दिवस फॅन खाली सुकवलं आणि मग गिरणीमधून मी बारीक करून आणलेलं आहे। आणि आत्ता हे पीठ जे आहे ते मी चाळून घेतलेलं आहे। तर ते हे 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे, छान अशी घट्ट दाबून घ्या। आता ह्याच वाटीने आपण मोजून याला पाणीसुद्धा लागणार आहे, एकदम परफेक्ट आपण तुम्हाला मी ही पीठ आहे ते वापरून दाखवणार आहे। तर हे आपण काढून घेऊया आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहे। तर इथं अगोदर मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी टाकणार आहे पाणी। दूध घेण्याचं कारण हेच की मोदक जे आहे छान पांढरे शुभ्र होतात, यासाठी तुम्हाला वाटत तर तुम्ही 1 वाटी पाणीसुद्धा घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा टाकायचं आहे तूप आणि 1 चिमूटभर थोडंसं टाकणार आहे आपण मीठ। आणि मग पाण्याला उकळी आली की आपण ही जी पिठी आहे ती टाकणार आहे वाफवण्यासाठी। तर त्या अगोदर आपण पाण्याला एक छान अशी उकळी घेऊया। तर पाहू शकता आता पाण्याला जे आहे ती उकळी यायला सुरुवात झालेली आहे, अशी छान खळखळून एक जे आहे ना तर उकळी येऊन द्यायची आहे। आता त्याच्यामध्ये छान अशी उकळी आली की आता आपण ही तयार जी पिठी आहे ना गॅस स्लो करायचा आणि हे बघा ही पिठी अशी भरभरून टाकायची आहे। आणि इथे आपल्याला आता काहीच करायचं नाही, ही तांदळाची पिठी फक्त अशी छान अशी व्यवस्थित भरभरून टाकायची आहे। तर इथे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ हे प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे। आता इथे काहीच न करता गॅस स्लो ठेवायचा आणि त्याच्यावरती 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे। 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि आता इथे आपल्याला हे सर्व पीठ जे आहे ना व्यवस्थित बघा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे मी इंद्रायणी तांदळाचे बनवलेले आहे, याआधी आपण रेशनच्या तांदळाचे सुद्धा असे उकडीचे मोदक बनवलेले होते, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच। तर त्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओसुद्धा पाहायला भेटतील। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं बघा, एक गोळा करून घ्यायचा छानपैकी।
तर हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण काय करणार आहे की हे चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मग आपण पुन्हा काय करूया, आता गॅस बंद करा आणि झाकण ठेवून 5 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. आता आपण बघा की 5 मिनटं असंच ठेवलं होतं. आता हे पीठ जे आहे त्याचं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, कारण ते छानसा गोळा तयार झालेलाच आहे. तर चला, तर त्यासाठी आपण परातीमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे पीठ त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे पुन्हा छान व्यवस्थित मळून घेऊया. तर आता हे गरम आहे, गरम असतानाच व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे ते छान मळलं जातं आणि पीठही एकजीव होतं. म्हणजे काय होतं की मोदक बनवता येते, त्याच्या कळ्याही छान बनवतात आणि मोदकही छान बनतात. त्यामुळे ते पीठ मळताना व्यवस्थित आणि छान मळून घ्यायचं, अगदी पेढ्याप्रमाणे मळून घ्यायचे. तर अगोदर मी असं काय केलं की पेलाने छान असं रगडून घेतलं आणि मग नंतर प्लॅस्टिकची पिशवी घेतली, कारण गरम होतं त्यामुळे. किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने सुद्धा मिक्स करून घ्या, पण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पटकन त्याचा गोळा तयार होतो, हात भाजत नाही, कारण गरम असतानाच हे पीठ व्यवस्थित मळलं की ते छान मळलं जातं. तर पाहू शकता छान असं हे पीठ जे आहे ना, मस्त असं बघा तयार झालेलं आहे. इतकं छान आणि अगदी पेढ्याप्रमाणे हे मळून झालेलं आहे, छान पांढरं शुभ्र झालेलं आहे, पाहू शकता. आता हे पीठ जे आहे ना 5 मिनटं असंच आपण ठेवणार आहे आणि 5 मिनटानंतरनं आपण हे याचे मोदक बनवणार आहोत. याच्यावरती मी कॉटनचा ओला कपडा ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण सारणामध्ये टाकूया सुंठ वेलची पावडर, कारण सर्वात शेवटी टाकलं की त्याचा वास छान बसतो, कारण सारण थंड झालेलं असतं त्याच्यामुळे त्याचा वासही उडत नाही आणि छान लागतो. तर सारण चला आता हे मिक्स करून घेऊया आणि मग आपण मोदकही लगेच बनवून घेऊया. तर इथे एका वाटीचे 7 मोदक झाले होते. तर सारण तयार आहे. आता एक गोळा घ्या, ज्या आकाराचा मोदक करायचा आहे त्या आकाराचा, आणि काय करायचं आहे, इथे मी साच्याचा वापर करणार आहे किंवा तुम्ही लाटूनही घेऊ शकता. तर याला खाली मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे बघा अगदी प्रेस केलं की, तर ही मला पटकन सोपं वाटतं लाटण्यापेक्षा, कारण पटापट होतं. कारण उकडीचे मोदक म्हटलं की करायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी शक्यतो साच्याचा वापर करते. आता ह्याला आहे ना थोडंसं बाजूने कडेने तूप लावून घ्या आणि कोरडी पिठीसुद्धा मी घेतलेली आहे, कारण थोडंसं बघा. आणि हे बघा अशा पद्धतीने कळ्या पाडायच्या आहे. अंगठ्याच्या शेजारचं बोट ते अशा मध्यभागी ठेवायचं आणि बाजूच्या 2 बोटांनी मागून चिमटी घ्यायची आहे आणि त्याच्या कळ्या ज्या आहेत त्या एकमेकाला चिटकून घ्यायच्या आहे. तर हे बघा पाहू शकता, अंगठ्याच्या शेजारचं बोटमध्ये ठेवायचं आणि बाजूच्या 2 बोटांनी त्याला अशी कळी पाडून घ्यायची आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे. आणि बघा आणि बघा मस्त पटकन त्याच्या कळ्या पाडून होतं. आता ह्या कळ्या पाडून झाल्या की मागच्या बाजूने बघा असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे त्याच्या कळ्या ज्या आहेत तर त्या छान आकर्षक आणि सुबक होतात. त्या मागच्या बाजूने सुद्धा असं प्रेस करून घ्यायची, तर आपण कळ्या पाडलेल्या आहेत तिथे, कारण त्याचा मग आकार छान येतो आणि कळीदार मोदक कसा दिसायलाही छान दिसतो. अगदी पाहूनच आपलं खायचं मन झालं पाहिजे असा हा मोदक आपण आज बनवणार आहोत. तर चला, तर ह्या कळ्या व्यवस्थित आपण करून घेऊया अगोदर. तर चला बघा आता कळ्या इथे व्यवस्थित झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं भरूया ओल्या नारळाचं हे सारण, भरभरून सारण भरूया, म्हणजे मोदकही छान लागतो. आता काय करायचं आहे, सारण भरून झाल्यानंतर ना या कळ्या व्यवस्थित करून घ्या आणि आता एक हातात आपण तळ हातावर मोदक ठेवले आणि दुसऱ्या हाताने हे बघा असा फक्त तो जागीच काय करायचा आहे, फिरवायचा आहे. दोन्ही हाताने इथे फिरवावा लागतो, म्हणजे तो व्यवस्थित फिरतो आणि एक वरच्या साईडला सगळ्या कळ्या ज्या आहेत ना एकत्र आणायच्या आहे, पाहू शकता. आणि हे बघा अशा पद्धतीने, आणि वरचा एक्स्ट्राचा भाग मी ना इथे काढून टाकणार आहे. आणि हे बघा मस्त त्याला बघा शेंडा पण छान आलेला आहे आणि पाहू शकता अगदी झटपट आपला मस्त कळीदार मोदक बघा तयार झालेला आहे. आता ज्या कळ्या ज्या आहेत ना त्या दुमडलेल्या आहेत त्या आपण चमच्याच्या साहाय्याने हे बघा अशा करून काय करूया की मोकळ्या करूया, म्हणजे दिसायला कळीदार मोदक एकदम छान दिसतो. बघा ह्या गणेशोत्सवामध्ये आपण तळीचे मोदक बनवतो वेगवेगळ्या प्रकारे, मैदा वापरून, गव्हाचे पीठ वापरून किंवा डाळींचे मोदक बनवतो. पण जो उकडलेला तांदळाच्या पिठाचा मोदक असतो ना त्याची खायची मजा जी आहे ना गणेशोत्सव ती काही वेगळीच असते. कारण इतर सीझनमध्ये आपण कितीही मोदक बनवून खा, आणि गणेशोत्सवाचा मोदकाचा जो चव आहे ना ती एकदम अप्रतिम असते. तर पाहू शकता छान असा हा मोदक आपला तयार झालेला आहे. तर हे बघा छान त्याला मी गोलगोल फिरवून घेते, म्हणजे सारण जे आहे ते व्यवस्थित इकडे तिकडे पसरत नाही आणि छान होतं. तर चला, तर अशा पद्धतीने आता मी तुम्हाला अजून एक मोदक जो आहे तो बनवून दाखवते. एक छान असा गोळा घेतलेला आहे आणि मस्त माझी पिठी पण एकदम छान झालेली होती. आणि हे बघा तर व्यवस्थित करून घ्या, एका साईडला जाड किंवा पातळ न करता व्यवस्थित सगळ्या साईडने एकसारखा करून घ्या. जर जाड वाटला तर हाताने थोडासा पारी जी आहे ना बाजूची काही करून घेत जा, की पातळ एकसारखी करून घेत जा. तर मी तूप लावून घेतलेलं आहे आणि मध्यभागी जो आहे ना ते थोडासा जाडसरच ठेवायचा आहे, कारण खाली आपण सारण भरणार आहे फुटू नये याकरिता. तर छान असं हे बघा सगळीकडे पातळ करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याच्या छान अशा कळ्या पाडायच्या आहे. थोडंसं मी हाताला
पीठ लावून घेतलेलं आहे कोरडं. तर अंगठ्या साईजचं बोट असं मध्ये ठेवायचं आणि मागच्या 2 बाजूने अशी चिमटी पकडून कळ्या एकत्र अशा जुळवून घ्यायच्या आहे. अगदी झटपट आहे. तर साच्याचा वापर सुद्धा करून बनवू शकतो. पण हाताने बनवण्याची जी कला आहे ना ती खूपच छान वाटतं, कारण काहीतरी हाताने नवीन बनवलं आणि एकदम ते छान परफेक्ट झालं की ती मनाला आनंद होतो. त्यामुळे शक्यतो मी कधी साच्याचा वापर न करता असेच मोदक बनवत असते. आणि तांदळाच्या उकडीचा मोदक म्हणजे खायलाही खूप सुंदर सुबक. कळ्या पाडून झाल्या की ह्या काय करायच्या, बाजूच्या कळ्या आहेत त्या हाताने सगळं प्रेस करून घ्यायचं. आता सारण भरून आता ह्याला मोदकाचा आकार देऊया. तर याआधी आपण गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत राहणारे मोदक बनवलेले आहे. मैद्याचा वापरून सुद्धा आपण मोदक बनवलेले आहेत. तसेच 1 वाटी मुगाची डाळ वापरून आपण 21 मोदक कसे बनवतात ते सुद्धा पाहिलेलं आहेत. असे वेगवेगळ्या मोदकांच्या रेसिपीज पाहिलेल्या आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर पाहू शकता ही पारी आपण मोदकाची बनवून झालेली आहे आणि कळ्यासुद्धा सुंदर सुबक तयार झालेल्या आहे. आता हे सारण भरूया आणि याला मोदकाचा छान आकार देऊया. तर ह्या सगळ्या कळ्या एकवटायच्या हे बघा अशा पद्धतीने आणि दोन्ही हातांनी मोदक जो आहे असा गरागरा फिरवायचा आणि कळ्या ज्या आहेत ना त्या एका ठिकाणी आणायच्या आहे अशा वरच्या साईडनी. तर पाहू शकता. तर चला, आणि हा इंद्रायणी तांदळाचा मोदक आहे बघा. आता इंद्रायणीचा सुवासिक तांदूळ त्याचा भात घातल्यानंतर किती छान चिकट होतो, अगदी भात खाताना सुद्धा छान त्याचा वास सुटतो. त्यामुळे मी इंद्रायणी तांदळाचेच मोदक बनवलेले आहे, कारण मोदकही तेवढाच खायला सुंदर सुबक लागतो इंद्रायणी तांदळाचा. रेशनच्या तांदळाचे आपण गेल्या वर्षी बनवलं होतं, त्याची लिंक तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर हे बघा छान अशा कळ्या पडलेल्या आहेत, मस्त असे मोदक झालेले आहेत. तर चला, अशाच पद्धतीने आता मी बाकीचे मोदक जे आहेत ते बनवून घेते आणि सुंदर सुबक छान असे मोदक झाले होते. गणपती बाप्पा म्हटलं की बाप्पाच्या आवडीचे मोदक हे झालेच पाहिजे. तर तुम्ही अजून तयारी केली नसेल तर पटकन तयारी करा आणि तांदूळ भिजवा आणि असे उकडीचे मोदक तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर इथे मी चाळण घेतलेली आहे आणि कपडा जो आहे त्याच्यात कॉटनचा ठेवलेला आहे थोडासा ओलसर करून, कारण खाली मोदक चिटकू नये म्हणून. आणि बघा किती सुंदर कळ्या पडलेल्या आहेत. तर आता हे मोदक जे आहेत आता आपण चाळणीमध्ये ठेवूया आणि 5च मिनटं आपल्याला फक्त हे वाफवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर, जास्त वाफवायचं नाही. जास्त वाफवलं तर त्याचं काय होतं की उकलतो मोदक, म्हणून पाण्याला खाली 2 ग्लास टाकलं होतं, त्याला उकळी आल्यानंतर तर हे 5 मिनटं मीडियम गॅसवर आपण वाफवून घेऊया. एक 5 मिनटानंतर झाकण काढून पहा. तर बघा मस्त आपले मोदक जे आहेत ना छान वाफवलेले आहे. थोडासा मी खायचा कलर लावला होता शेंड्याला, येलो कलर, त्यामुळे त्याला छान असा आकर्षक दिसण्यासाठी, बाकीचं काही नाही. पण हे बघा मस्त मोदक झालेला आहे आणि छान कळीदार दिसते. पहा, अगदी पाहून पोट भरेल, अगदी बाप्पासुद्धा आपल्यावरती खुश होईल इतके छान कळीदार आपले मोदक तयार झालेले आहे. गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून एक 5 मिनटं असंच ठेवूया वाफेवरती. तर चला, आता मोदक आपले तयार झालेले आहे. आता एका मी ताटात काढून दाखवते किती सुंदर मोदक आपले तयार झालेले आहेत. तर अगदी बघा किती सुंदर दिसतंय आणि छान दिसतंय. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने आपल्या बाप्पासाठी मोदक नक्की बनवा आणि सुंदर सुबक असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक ह्या गणेश उत्सवात एकदा बनवून तर पहा किती सुंदर लागतात. तर पाहू शकता किती सुंदर मोदक झालेले आहे, अगदी पाहूनच खाऊशी वाटते इतके सुंदर दिसतंय. आणि एका वाटीमध्ये एवढे मोदक झाले होते, 7 मोदक. तर चला, आता हा मोदक गरम गरम असताना खायची मजा काही वेगळीच असते. आता हा खायचा कसा, तर छान असा हा आपण तूप घ्यायचं आणि मोदक जो आहे तो छान एक मोदक घ्यायचा आणि तो मस्त काय करायचा की फोडायचा तो मोदक. तर हे बघा एक मोदक घेऊया, तो छान असा फोडूया आणि याच्यावरती टाकायची मस्त अशी तुपाची धार. आता गरम गरम मोदक खाण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. बघा मस्त तूप टाकले, भरभरून छान तूप टाकले आणि आता चला खायचा आनंदसुद्धा घेऊया. तर तुम्हालाही तांदळाच्या पिठाचे उकडीचे म्हणजेच वाफवलेले हे मोदकाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि या गणेश उत्सवात तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा मोदक नक्की बनवून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.